तुम्ही जर याचे होळीच्या आत जर मजुराचे पैसे दिले नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो। अमरावतीच्या मेळघाट या दुर्गम भागात आदिवासी बांधवांना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून काम करूनही मोबदला न मिळाल्यानं या गंभीर बाबीची दखल प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी घेतली। नुकतीच काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी मेळघाट संघर्ष यात्रा संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती। या पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडूंनी आदिवासी बांधवांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा सरकारला दिलेला होता। आदिवासी बांधवांना व शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात बच्चू कडूंनी सरकारचे पुन्हा डोळे उघडले। बच्चू कडूंच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून आदिवासी बांधवांकरता तब्बल 67 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला, असा GR सुद्धा प्राप्त झाला। मात्र सदर निधी हा आदिवासी बांधवांना होळीच्या आधी न मिळाल्यास थेट MRGH आयुक्त कार्यालय फोडण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडूंनी दिलाय। त्यामुळे सरकार आता या आदिवासी बांधवांना होळीपूर्वी हा निधी देणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मेळघाटच्या मजुरांचे पैसे अजूनही मिळाले नाही। 4 महिने झाले। आम्ही शासनाला निवेदन दिलं होतं, पत्र दिलं होतं की तुम्ही जर याचे होळीच्या आत जर मजुराचे पैसे दिले नाही तर आम्ही आयुक्त कार्यालय फोडणार होतो। आता 69 कोटीचा GR आलेला आहे। नागपूरच्या आयुक्ताला ते GR प्राप्त झालेला आहे, निधी पण प्राप्त झाला आहे, पण तरी सुद्धा आयुक्तांना वाटप केले नाही। तर आम्ही 28 तारखेला MRGH आयुक्ताचं कार्यालय फोडू। अगोदर आमच्या मेळघाटच्या मजुरांचे पैसे होळीच्या आत येणं गरजेचं आहे, त्याची दखल घ्यावी। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।